तुकाराम ने है कि नहीं ट्रिप करवाया कि नहीं तुम लोग को भी तुकाराम ने ट्रिप करवाया ट्रिप करवा के हमरा भरम उतरवाया. Yeah, so this is the song. The next song is Deha Devache Mandir. Okay, I want all of you all, and once again, thanks for this guy over here. He's enjoying. मुझे लगता है उसने अपने देहा देवाचे मंदिर त्यांनी शोधून काढलं ऑलरेडी. तो इतका मग्न आहे. तुम्हाला पण नाचायचं असेल गायचं असेल बिंदास करू शकता. ओके, येस, लेट्स गो. 1 2 3 गो. Okay, all of us will sing along, okay? The words are Deha Devache Mandir Deha Devache Mandir Deha Devache Mandir Aat Atma Parameshwar ho Atma Parameshwar ho. ये दीदी का आत्मा आत हो गया और आपका आत्मा हो गया. ठीक है, थोड़ा आत्मा में गड़बड़ मत करो यार, थोड़ा टाइट रखो. ओके, 1 we'll sing it loud. Okay, 1 2 आत आत्मा परमेश्वर हो आत आत्मा परमेश्वर हो देह देवाचे मंदिर तुकाराम ने ट्रिप करवाया ट्रिप करवा के हमरा भरम उतरवाया. Come on everybody, sing along. देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर हो आत्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर.
मंदिर देहदेवाचे मंदिर देहात देहात देव देहात देहात देव देहात देहात देव देहात देहात काहो जाता देवळात काहो जाता देवळात काहो जाता देवळात काहो जाता देवळात हो तुका सांगे मूढ जना तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना देही देव का पाहना हो देव देवाचे मंदिर देव देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर हो आत्मा परमेश्वर हो देवाचे देवाचे देहात देहात काहो जाता देवळात हो तुका सांगे मूढ जन देही देव का पाहना देही देव का पाहना हो देवाचे देवाचे मंदिर विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई हो जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई हो जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई हो जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई हो हो जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई हो 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 विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई हो जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई हो जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई हो जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई हो देवाचे मंदिर 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 श्री ज्ञानदेव
Okay, here we go then. Come on, let's go. एक गोष्ट मंडळी, आजपर्यंत कधीच बीट बॉक्स करताना एवढी एनर्जी नाही मिळाली आहे. हॅट्स ऑफ टू यू गाईज. 1 2 3 4. मला एक तर त्याचा आवाजच येत नाही. मला दादा हाय का आमचं माग ते अजयचा आवाजच येत नाही मला. तबलाचं पण येत नाही मला. कसं तुम्ही ठरवून का नाही येत रे कुठे थांबायचं ते? हे बघा आता आपल्या ड्रमरची सवय तुम्हाला माहिती. थांब जरा. हा, आता बोल. आता तू जरा थांब. काय झालंय? काय झालं म्हणजे काय? का थांबवलं? अरे तिथं जरा समोर बघ. काय माझी डायलॉग केला. आता तुला अक्कल पाहिजे की नाही? बडबड आमच्या बाया बडबड बडबड नुसती बडबड. काय म्हणता? त्या दादांना स्टेजवर पाठवा. खाली या हो दादा. माळा खाली येईल, भीती वाटते त्याला. ओ मंडळी, ओ मंडळी, अरे काय नाचताय तुम्ही? हा, तुम्ही ओळखलं का यांना? या खाली या. खाली या. मी देतो नाचायला. थोडं ऐका आता मी काय बोलतोय ते. हा? होताच्या वाडीत ना आलेत म्हणतात ते. पाडव्याला भेटू का आता जरा ऐका मी काय बोलते. गिरगावकर असे असतात का? गिरगावकर. ओ मंडळी, ओळखलत का यांना? कोण? यांना ओळखलत का? या कोण? एक मिनिट माझा काय गावांमध्ये तुम्ही ओळखलत का? अहो तुमच्याशी बोलते, तुम्ही ओळखलत का? नाही ना. अरे बाबा मला कसं ओळखणार? अरे तू तर फेमस आहे, लई फेमस आहे. अजय कोण बोलला इकडे? अजय थांबा जरा. तो आज अजय नाही, तुम्हाला माहिती तो कोण आहे? या कोण आहे माहिती का? मी सांगतो. या आहेत आमच्या वावळ वहिनी. अरे
हा कालपर्यंत अगदी नावाने हाक मारतात ते आज अचानक वहिनी का बोलायला लागली काय झालं का तुम्हाला कालपर्यंत तुम्ही आमच्या जवळच्या एक मिनिट तुमच्या जवळ म्हणजे जवळच्या म्हणजे शेजारी होतात हा, मग आता तुम्ही असं गेलात ना 2 BHK च्या फ्लॅट मध्ये आय, 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 आता कसं अहो, गार, गार वाटतं. वहिनी, आता कसं वाटतं? अगो, गार, गार, गार. एक मिनिट अहो भाऊजी आता जरा ऐका माझं हा तर काय तर 2 BHK कौतुक तुम्हाला मग तुम्हाला सांगते मंडळी तुम्हाला बी सांगते आता 2 BHK ते कसलं कौतुक हा, अहो खरी गंमत खरी मजा तर आमच्या चाळीतच होती बाबा बरोबर ठीक आहे. मंडळी तुम्हाला सांगते आमच्या चाळीमध्ये का आमच्या चाळीमध्ये निसर्ग जपला जायचा अहो सणवार साजरे केले जायचे देव जपला जायचा माणूस जपला जायचा माणुसकी जपली जायची आणि देव सुद्धा जपला जायचा पण तिथं हा माझ्या देवाला देवघर नाही तिच्या देवाला देवघर नाही, हिला दागला नको ग बाई. मला दागला नको हिला दागला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. लुगडं ग. तुटकीचं माझ्या पाठीचं लुगडं आणि तुटकीचं चोळं. पाठीचं लुगडं आणि तुटकीचं चोळं. माझ्या पाठीचं लुगडं आणि तुटकीचं चोळं. माझ्या पाठीचं लुगडं आणि तुटकीचं चोळी. हे बाबा अहो भाऊजी तुम्ही काय ऐकलं नाही तुम्ही काय म्हटलं हे नाचताय तुम्ही हसताय मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं का मी म्हटलं फाटकं लुगडं आणि तुटकीचं चोळी अहो केवढी लाजीरवाणी गोष्ट आहे तुम्ही नाचताय अशी आणि तुम्ही बी हसताय बाबा काय तुमचं मंडईचं बरोबर आहे की एक मिनिट फाटकं लुगडं तुटकी चोळी ह्याच्यात हसण्याची काय गोष्ट हसण्याची नाही गोष्ट मग सिरियस होण्याची पण गोष्ट नाही ना एक मिनिट फाटकाचं लुगडं तुटकीचं चोळी म्हणजे काय मंडई काय सांगा मला काय अरे अहो, हे- लाजीरवाणी गोष्ट ही नाही मंडई ही मग? लाजिरवाणी गोष्ट नाही ही तर आहे फॅशन अरे बापरे म्हणजे आता काय फाटकं की नाही लुगडं. काय पहिली खरंच फॅशन आहे आज इंस्टाग्राम कोण कोण वापरतं बघू मला सांग सगळे वापरतात की नाही? आजकाल इंस्टाग्रामवर तुम्ही बघताय की नाही कोणी असे फोटो टाकते अरे देवा. कोणी असे फोटो टाकते कोणी असे फोटो टाकते आणि कोणी कोणी ओय, बस 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 ओय, बस लाज नाही, लाज नाही. कळलं त्यांना खरंच फॅशन आहे ती परवा मी दादर स्टेशनला गेलेलो ओरिजिनल जीन्स करण्याची भाकर आंबाड्याची भाजी 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 अरे 8 वाजले भूक लागली भाई आहे का नाही भूक तुम्हाला पण भूक लागली काय नाही ना मला पण नाही लागली का सांगा का कारण मी खाऊन आलो अरे प्रतीश मी खाऊन आलो काय खाऊन आला ते अहो जरा थांबा मग तुम्ही या स्टेजवर मग अशी वरनं काका बोलताय तुम्ही बोलताय मी कधी बोलतो असं नका नको प्लीज काय म्हणालास तू तू खाऊन काय आलास मी खाऊन म्हणजे खाऊन आलायस हे दिसतंय म्हणजे काय खाऊन आला कशी बघितलं? हा? नाही ते जरा सांगण्यासारखं नाही काय काय झालं काय मी खिचडी खाऊन आलोय बरं आहे, मी पण चांगलं आहे. खिचडी खाऊन आलोय. हो. खिचडी म्हणजे साबुदाण्याची दही बीळ घालून नाही काल रात्रीची उरलेली मुगाची खिचडी खाऊन आलोय. बरी आहे की म्हणजे त्याच्यात काय एवढं तरी काही problem मुगाची नाही. चालतेच की त्यात नाही काय काल खिचडी खाल्ली आज खिचडी खाल्ली उद्याही खिचडी खायला लागेल हं?
मला तर असं वाटायला लागलंय माय पास्ट इज खिचडी, माय प्रेझेंट इज खिचडी, माय फ्युचर इज ऑल्सो खिचडी. वी हॅव खिचडी आचार्य ऑन हार्मोनियम. एकदा जोरदार टाळ्या. याचा घरी काहीतरी लफडा झालेला दिसतोय, याला रोज रोज खिचडी मिळते, काहीतरी झालेलं. अरे घरी लफडा म्हणजे जरा वेगळाच लफडा झाला. त्या दिवशी मी ऑफिसवरनं घरी आलो. वा. त्या दिवशी ऑफिसवरनं घरी आलो आणि तुला तर माहिती आहे आपला बुधवार. अरे पण बायकोने काय बनवलेलं? काय? कोण बोललं खिचडी? मगाचपासून सांगतोय मध्ये बोलू नका. आम्ही प्रॅक्टिस करून आलो ना, आम्हाला बोलू देत नाही. खिचडी नाही, मग काय काय? खाल्लंस का? तिने बनवलेली भाकरी आणि भाजी. एवढी चांगली गोष्ट आहे बाबा. बुधवारच्या दिवशी कोणी भाकरी आणि भाजी बनवतं का? हे असं बोलला तू? नाही नाही, हे मी मनातल्या मनातच म्हणतो. हिंमत आली कुठे? मी तिला फक्त एकच गोष्ट म्हणलं रे, की भाकरी आणि भाजी ठीक आहे, चांगलं आहे. यावर जर का थोडी तेलाची धार मिळाली असती. ये फस गया इधर है, ये फस गया. फंस गया मतलब बहुत ही गंदा फंस गया मैं. मेरा घर का 4 भांड्या तुट्या आणि 5वा मी. नाही पण तिचं पण बरोबर की नाही हो. बाईनं काय काय करायचं? चूल बघायची, मूल बघायची, घर बघायचं, ऑफिस बघायचं. मला असं वाटतं की ज्या घरात बाई असते ना, त्या घरात सुख आणि भूक या दोन्ही गोष्टी नेहमी सॅटिस्फाईड असतात. बरोबर की नाही? ती बाई एवढं कष्टाने बनवते आणि आपण त्या जेवणाच्या ताटावर मास करायचा हो. तो शेतकरी एवढा कष्टानं पिकवतो, उगवतो आणि आपण ते अन्न असंच टाकून देतो. आणि तो शेतकरी शेवटी कुठं दिसतो? एक तर कुठेतरी कर्जाच्या लाईनीत उभा असलेला, नाही तर कुठेतरी लटकलेला. मगाचपासून हे वेणं म्हणतंय ट्रेंडिंग 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 ट्रेंडिंग. खरंच सांगतो, सगळं जाऊ द्या. या जगात ना आता फक्त 2च गोष्टी ट्रेंडिंग होण्याच्या गरजेच्या आहेत. एक म्हणजे प्रेम आणि दुसरी म्हणजे माणुसकी. आणि म्हणूनच म्हणतो की जेवणाच्या ताटावर हा प्रश्न पुन्हा कधी विचारू नका बाबा. कुठला? त्यावर तेलाची धारच नाही. आय, 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 गो. त्यावर तेलाची धारच नाही. मला जनार्दनी समरसा तरी या बाईचे प्रॉब्लेम संपत नाही. हो थांबा. काय झालं? हा नुसता माझा प्रॉब्लेम नाही, कदाचित इथं उपस्थित असलेल्या सर्व बायकांचा, मुलींचा, सर्वांचा प्रॉब्लेम आहे. अहो युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे हा. आता प्रॉब्लेम ऐकल्यावरती बघ कसे किती 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 हसायला लागतील. काय पण? प्रॉब्लेम असा आहे की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाही हो. हे बघा बरोबर म्हटलं की नाही. अहो युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे हा. ते ठीक आहे, पण ही 8 वर्षाची मुलगी का असते? नवऱ्याचं प्रेम नाही, मग कोणाचं प्रेम आहे तुझ्यावर? एक मिनिट. नवऱ्याचं प्रेम नाही तुम्हाला माहिती आहे? अहो मंडळी तुम्हाला माहितीये का? अहो मंडळी, जो प्रेमाचा रस, जो भक्तिमय प्रेमाचा रस जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराजांमध्ये होता. होता की नाही? होता की नाही? अहो होता की नाही? अहो होता की नाही? होता ना. तो प्रेमाचा रस येथे नाही. तो प्रेमाचा रस येथे नाही. मला लागला नको ग बाई, मला लागला नको ग बाई. मला लागला नको ग बाई, मला लागला नको ग बाई.
साताऱ्यामध्ये वारीला जाऊन आलो आणि वारीत आम्हाला एक गोष्ट नक्की कळली की वारीत जे मॅनेजमेंट होतं ना तसं मॅनेजमेंट जगातली कोणतीही मॅनेजमेंट कंपनी करू शकत नाही. यासाठी आपल्या वारकऱ्यांसाठी जोरदार करायचं. आणखी एक गोष्ट आम्ही अनुभवली की जो वारकरी चालत असतो वारीमध्ये त्याला ऊन पाऊस वारा तहान भूक कशाचीही पर्वा नसते. तो फक्त आणि फक्त पंढरपुरात पोहोचण्यासाठी चालत असतो. पण जेव्हा तो वारकरी पंढरपुरात पोहोचतो तेव्हा त्याला विठ्ठलाच्या मूर्ती आधी त्या मंदिराचा कळस दिसतो आणि जेव्हा त्या वारकऱ्याला मंदिराचा कळस दिसतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून येतात अश्रू आणि ते अश्रू दुसरा तिसरा काही नसून त्याला झालेला आनंद असतो. म्हणजे एक साधं उदाहरण देतो की एखादं लहान मुलं आपल्या आईला शोधतंय आणि बऱ्याच वेळाने त्याला त्याची आई दिसते तेव्हा त्या लहान मुलाच्या भावना असतात त्याला म्हणतात आनंद. आम्हाला असं वाटतं की एक आनंदी फक्त भावना नसून तो एक अनुभव आहे जो अनुभव आपण घेतला पाहिजे आणि तो अनुभव आपण सर्वांना वाटला सुद्धा पाहिजे. आणि ह्याच आनंदाची व्याख्या करताना संत तुकाराम महाराज म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग अंग आनंदाची अंग आनंदाची अंग अंग आनंदाचे आनंदाचे. काय सांगू झाले काहीची अभाही सांगू झाले काहीची अभाही काय सांगू झाले काहीची अभाही पुढे चाली नाही या बडीने पुढे चाली नाही या बडीने आनंदाचे डोही आनंद तरंग गर्भाचे आडी मातेचा डोहाळा गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तुका म्हणे तैसा ओतला से ढासा तुका म्हणे तैसा ओतला से ढासा तुका म्हणे तैसा तैसा ओतला से तुका म्हणे तैसा तैसा ओतला से ढासा तुका म्हणे तैसा तैसा ओतला से अनुभव सरिसा मुखाला अनुभव सरिसा मुखाला अनुभव सरिसा मुखाला अनुभव सरिसा
सुखाला सत्रामध्ये वारीला जाऊन आलो आणि वारीत आम्हाला एक गोष्ट नक्की कळली की वारीत जे मॅनेजमेंट होतं ना तसं मॅनेजमेंट जगातली कोणतीही मॅनेजमेंट कंपनी करू शकत नाही. यासाठी आपल्या वारकऱ्यांसाठी जोरदार करायचं. आणखी एक गोष्ट आम्ही अनुभवली की जो वारकरी चालत असतो वारीमध्ये त्याला ऊन पाऊस वारा तहान भूक कशाचीही पर्वा नसते. तो फक्त आणि फक्त पंढरपुरात पोहोचण्यासाठी चालत असतो. पण जेव्हा तो वारकरी पंढरपुरात पोहोचतो तेव्हा त्याला विठ्ठलाच्या मूर्ती आधी त्या मंदिराचा कळस दिसतो आणि जेव्हा त्या वारकऱ्याला मंदिराचा कळस दिसतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून येतात अश्रू आणि ते अश्रू दुसरा तिसरा काही नसून त्याला झालेला आनंद असतो. म्हणजे एक साधं उदाहरण देतो की एखादं लहान मुलं आपल्या आईला शोधतंय आणि बऱ्याच वेळाने त्याला त्याची आई दिसते तेव्हा त्या लहान मुलाच्या भावना असतात त्याला म्हणतात आनंद. आम्हाला असं वाटतं की एक आनंद एक फक्त भावना नसून तो एक अनुभव आहे जो अनुभव आपण घेतला पाहिजे आणि तो अनुभव आपण सर्वांना वाटला सुद्धा पाहिजे. आणि ह्याच आनंदाची व्याख्या करताना संत तुकाराम महाराज म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग अंग आनंदाची अंग आनंदाची अंग अंग आनंदाचे आनंदाचे. काय सांगू झाले काहीची अबाही काय सांगू झाले काहीची अबाही काय सांगू झाले काहीची अबाही पुढे चाली नाही या बडीने पुढे चाली नाही या बडीने आनंदाचे डोही आनंद तरंग गर्भाचे आडी मातेचा डोहाळा गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तुका म्हणे तैसा ओतला से ढासा ओतला से ढासा तुका म्हणे तैसा तैसा ओतला से तुका म्हणे तैसा तैसा ओतला से ढासा तुका म्हणे तैसा तैसा
मुखाला अनुभव सरिसा मुखाला अनुभव सरिसा मुखाला मुखाला चाललो तर नाम आम्हा भेटला. आता या वारीमध्ये नामदेव महाराज भेटले. पुढे जर चाललो तर नाम आम्हा भेटला. नाम म्हणे आम्हा तुम्ही आडोसाचा भेटला. पंढरीला जाऊ तिथं चंद्रभागी जाऊ चला. पंढरीला जाऊ तिथं चंद्रभागी नाव टाळो विठू नाम काकरा नामा विठुराया एक लागे वेळ हे करायला. जरा चाललो तर तुका मका भेटला. आता वारीमध्ये तुकाराम महाराज भेटले. जरा चाललो तर तुका मका भेटला. तुका म्हण मका तुम्ही विसावा का घेतला. रुपड भारी तिचा देव देवरी काय रुपड सुंदर पणी पणी करी खरं अशी पंढरीची मायू विठू हा मापाया. चल कसके पंढरी चल कसके पंढरी
विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बोला विठ्ठल जय हरी विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बोला तुकाराम तुकाराम नामदेव तुकाराम 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 एकनाथ नामदेव बोला तुकाराम तुकाराम नामदेव तुकाराम बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई देवरोजी नामदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम बोला तुकाराम तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बोला तुकाराम तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बोला तुकाराम तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बोला तुकाराम तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला तुकाराम तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम ओ विठ्ठल 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 विठ्ठला पुंडलिक वरदे हरी विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला पुंडलिक वरदे हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठल जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 ओ आनंदाचे डोई आनंदाचे रंग आनंदाचे डोई आनंदाचे रंग आनंदाचे डोई आनंदाचे रंग आनंदाचे डोई
अहो प्रेम चोहीकडे चंद्रभाऊ प्रेमाकडे चला निघायचंय. देवाच्या दिशा. देवाच्या दिशा, भक्ती रक्षणाचा. प्रेमाच्या दिशा, भक्ती रक्षणाचा. प्रेम पाहाया आलो इथं वारीला. कसके पंढरीला. कसके पंढरीला. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद तुमचे. ऐका 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 लवकर लवकर. आपल्याकडे 10 वाजेपर्यंत वेळ आहे. वन्स मोर अभंग नको वन्स मोर कार्यक्रम करूया. एकदा शेवटचा दोन अभंग सादर करण्याआधी काही लोकांचे आभार मानायचे. एकदा मंदा फाउंडेशन आणि तृप्ती वेंचर यांच्यासाठी. पुढे लहान असताना कार्यक्रम बघायला घेऊन यायचे आणि तिथून आम्ही हे स्टेज बघितलेलं आहे आणि या स्टेजवरचे सगळे लेजंड इथे म्हणजे मला वाटतं इथे 6 जणांचे प्रत्येकाचे आयडल्स इथे येऊन परफॉर्म करून गेले आणि आज पहिल्यांदा या स्टेजवर आम्हाला परफॉर्म करायला मिळणं हा खरा माझा आणि सगळ्यांच्याच आईबाबांना झालेला आनंद आहे. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण झालं तुमच्यामुळे. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात कारण हे पॉसिबल नाही आहे. खूप 11 वर्ष लागली मंडळी. सायन इथून फक्त 15 मिनिटावर आहे घर, पण 11 वर्ष लागतात इथे पोहोचायला. कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असंच आता एकत्र म्हणायचंय. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. अच्छा या ओळी जिथे जिथे येतील कॉपी पेस्ट करायचं करणार. ओके लेट्स गो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. चंदनाच्या संगे मोळी बिघडल्या. चंदनाच्या संगे मोळी बिघडल्या. मोळी बिघडल्या. चंदनाच्या झाल्या. तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सागराच्या संगे नदी बिघडली. ओ सागराच्या संगे नदी बिघडली. नदी बिघडली सागराची झाली. ओ नदी बिघडली सागराची झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा.
घडलो आम्ही बी घडलो अभंगची झालो. कितीही भांडलो तरी 6 जण एकत्र आहोत गेली 11 वर्ष. त्यामुळे कदाचित ही ओळ त्यावेळी लिहिली असेल. तर या ओळी म्हणायला तर मजा येईल. ठीक आहे, म्हणायचंय अभंगांच्या संगे आम्ही बी घडलो. रंगाच्या संगे आम्ही बिघडलो. आम्ही बी घडलो अभंगची झालो. आम्ही बिघडलो अभंगाची झालो. आणि या शेवटच्या 2 ओळी आहेत. या 2 ओळींचा रिस्पेक्ट करण्यासाठी ज्यांना ज्यांना वाटतं आपण लहान आहोत ते उभे राहिले तर बरं होते. या 2 ओळी एकरूप होण्याबद्दल आहेत. त्यामुळे त्या परत म्हणायच्या. विठ्ठलाच्या संगे तुका बी घडला. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. तुका बी घडला विठ्ठलची झाला. लवली सेम रूल. या ओळी जिथे जिथे येतील कॉपी पेस्ट करायचे. करणार. लेट्स गो. अभंगाच्या संगे आम्ही घडलो. अभंगाच्या संगे आम्ही घडलो. आम्ही बिघडलो अभंगाची झालो. आम्ही बिघडलो अभंगाची झालो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. तुम्ही बिघडा ना. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. तुका बिघडला विठ्ठलाची झाला. तुका बिघडला विठ्ठलाची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. 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 जय हरी विठ्ठल. विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम केले ते सगळे लेजंड या सगळ्यांना समर्पित करतो. त्यांच्या प्रेमासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान लिहिलंय ते म्हणूया. आणि देन विल एंड दिस. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिने
जावो विश्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदिया अनवरत भूमंडळी भेट तू या भूता जना कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलतेचे अर्णव पीयूषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडजे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे हो तू बहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान बसाव केडे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला अच्छा कोणाकोणाला आमच्या पूर्ण टीमला बघायची इच्छा आहे? आम्ही 6 जण सोडू. प्लीज रुचिर, क्षितिज, करण सगळ्यांना तुम्हाला बघायचं या एकदा स्टेजवर प्लीज. अभिषेक, एके, सुमित, ऋषी, Hey! थँक्यू सो मच. ही 6 जण आम्ही स्टेजवर असतो आणि ही मागे 6 जण एवढं काम करत असतात म्हणून ही भावना हे सगळं तुमच्यापर्यंत पोचू शकतं. खरंच खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळे आलात. मंदा फाउंडेशनचे पुन्हा एकदा आभार, तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला. मगाशी एक थँक्स म्हणायचे राहून गेले. इथे असलेले सगळे सिक्युरिटी दादा आणि ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम नीट पार पडण्यात येतो. अजून एक थँक्स म्हणजे मगाशी विराज जसं म्हणाला की आम्हाला आमचे आई वडील लहानपणी घेऊन आले, तसे आज जेवढे आई वडील आपल्या लहान मुलांना इथे घेऊन आले त्यांचे पण मनापासून आभार. अभंग रिपोस्ट हे नाव लक्षात ठेवा. 10 वर्ष झाली या बँडची सुरुवात करून आणि इंडिपेंडेंट म्युझिक, इंडिपेंडेंट बँड म्हणतो आम्ही याला, कारण शब्द तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, एकनाथ या सगळ्यांचे आहेत, संतांचे, पण याला चाल नवीन पद्धतीने लावून तुमच्यासमोर परत एकदा पोचवण्याचा आम्ही हा प्रयत्न करतोय. कुठलंही लेबल, म्युझिक चॅनल किंवा मोठ्या मोठ्या कंपनीजचा सपोर्ट हेच प्रेम आहे. कोणाचाही सपोर्ट न घेता माउथ पब्लिसिटीने आजपर्यंत हा बँड इथे आलाय आणि आज तुमच्या सगळ्यांकडे बघून मला नक्की वाटतंय की हा बँड अजून पुढे जाईल माउथ पब्लिसिटी. थँक्यू सो मच.
नक्की आम्ही पण भरत येऊ. कृपया करून कोणी स्टेजवर येऊ नका किंवा ग्रीन रूममध्ये येऊ नका. आम्ही थोडं पट्टापट आवरून ज्यांना आमच्याबरोबर फोटो काढायचे असतील मागे आपण लॉबीमध्ये भेटूया. धन्यवाद.